भोर येथील हातवे गावात सोलर वीज, गोबर गॅस, प्लास्टिक कचरा मुक्ती आदी क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यात आली। यात सहभागी असलेल्या सर्व ग्रामस्थ, कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी यांचा नागरी सत्कार रोटरी क्लब युवा व रोटरी क्लब हिलसाइड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला। जलमीन रिसॉर्ट येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात नायब तहसीलदार अरुण कदम यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला। शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे सत्काराचे स्वरूप होते। या कार्यक्रम प्रसंगी प्रकल्पाच्या प्रवर्तक डॉक्टर मीना बोराटे, आदिती राहणे, रोटरी क्लब युवाच्या अध्यक्ष शलाका पाटसकर, रोटरी हिलसाइडच्या अध्यक्ष भाग्यश्री पवार, सत्कारार्थी इमर्सन कंपनीचे रविराज जाधव व अभय बनसोड, MSEBचे अधिकारी श्री सोनसळे, सहाय्यक प्रांतपाल नितीन वाघ आदी मान्यवरांच्या बरोबरच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना नायब तहसीलदार अरुण कदम यांनी देशाचा विकास म्हणजे सरकारने करायची बाब राहिली नसून यात स्वयंसेवी संस्था, नागरिक, कार्यकर्ते अशा सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे असे प्रतिपादन केले। मी प्रेसिडेंट शलाका पाटसकर, रोटरी क्लब ऑफ पुणे युवा, आज इथे हातवे बुद्रुक येथे रोटरी क्लब ऑफ हिलसाइड पुणे हिलसाइड आणि रोटरी क्लब ऑफ पुणे युवा या दोघांच्या सिनर्जी इफेक्टने आणि CSR पार्टनर जे आहेत आमचे इमर्सन, तर त्यांच्या म्हणजे तिघांनी मिळून असा एक कार्यक्रम इथे झाला। इथे इमर्सनचे जे पदाधिकारी आहेत अभय बनसोड सर आणि रविराज जाधव सर यांचा सत्कार करण्यात आला। हे सगळा कार्यक्रम घडवून आणण्यामध्ये आणि या गावामध्ये जो मी प्रकल्प करतोय सोलार प्रोजेक्टचा किंवा गोबर गॅसचा किंवा कचरा मुक्तीचा, या सगळ्याचं श्रेय मीनाताई बोराटे यांच्याकडे जातं आणि त्यांच्याबरोबर आदिती राहणे ज्या हिलसाइडच्या मेंबर आहेत त्या दोघींनी मिळून अतिशय सुंदर असं इथे काम केलेलं आहे। आणि या ठिकाणी जे नायब तहसीलदार कदम साहेब आणि महावितरणचे अभियंता सोनसळे सर आणि बरेच अजून ग्रामस्थ पुरस्कार जे ज्यांना दिले आहेत ते सगळे उपस्थित होते आणि खूप रोटरियन्स पण होते आणि हा कार्यक्रम अतिशय छान झाला, त्याच्याबद्दल सगळ्यांचे आभार। नमस्कार। रोटरी क्लब ऑफ युवा आणि रोटरी क्लब हिलसाइड यांच्या संयुक्त विद्यमाने आज हातवे या गावी सोलर प्रकल्पासाठी इमर्सन कंपनीने जो CSRचा निधी दिला त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचं सहकार्य आणि सत्कार करण्याचं आजचा हे कार्यक्रम होता। त्यानिमित्त सर्व मान्यवर उपस्थित राहिले त्याबद्दल मी रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 313 तर्फे AG नितीन वाघ सर्वांचे स्वागत करतो आणि सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन करतो। असेच कार्यक्रम यापुढेही प्रत्येक गावाखेड्यामध्ये सर्व रोटरी क्लबनी करावे। त्यानुसार भारताची जी संकल्पना आहे की विश्वगुरु होण्याचं किंवा सोलारमध्ये आपण स्वयंपूर्ण होण्यासाठी भारताने जो पुढाकार घेतला आहे तो अशा छोट्या गावामध्ये पुढे जाईल आणि महात्मा गांधीची संकल्पना आहे की जरा खेड्याकडे सर्व रोटरींनी खेड्याकडे येऊन अशा सर्व छोट्या प्रकल्पामधून रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 313चं नाव पूर्ण जगामध्ये उज्ज्वल करावं हीच अपेक्षा। धन्यवाद।